नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 15.1 सोडवणार आहोत। त्यामध्ये पहिलाच प्रश्न आपल्याला दिलेला आहे, लघु कंसाच्या जोड्या किती आहेत। या आकृतीमध्ये लघु कंसाच्या जोड्या किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे। तर आता पहा, AC आणि BD हे दोन व्यास आहेत आणि येथे विरुद्ध कोन तयार झालेले आहेत। हा कोन आणि हा कोन विरुद्ध कोन असल्यामुळे हे एकरूप असतील, परंतु हे केंद्रीय कोन आहेत। म्हणजे AOB हा केंद्रीय कोन आहे आणि त्याप्रमाणे DOC हा केंद्रीय कोन आहे। केंद्रीय कोनाचे जे माप असते तेच माप ह्या केंद्रीय कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसाचे असते। म्हणजे ह्या DOC या कोनाने कोणता कंस आंतरखंडित केलेला आहे, DQC। म्हणजे हे दोन कोन एकरूप आहेत। कोणते? AOB मेजर ऑफ अँगल, AOB मेजर ऑफ अँगल AOB, तर DOC कारण काय आहे, विरुद्ध कोन आहेत, अपोजिट अँगल आहेत, विरुद्ध कोन असल्यामुळे एकरूप आहेत। हे कोन एकरूप आहेत त्यामुळे हे कंस एकरूप आहेत। देअरफॉर मेजर ऑफ कंस APB हा कंस आणि हा कंस एकरूप असेल। मेजर ऑफ कंस DQC ही एक जोडी झाली आपली, बरोबर आहे। आता दुसरी जोडी कोणती होईल? हे दोन व्यास आहेत, त्याप्रमाणे येथे पण विरुद्ध कोन तयार होतात। पहा, हा एक कोन आणि हा एक कोन, हे पण विरुद्ध कोन आहेत। विरुद्ध कोन असल्यामुळे एकरूप आहेत, त्यामुळे या कोनांनी आंतरखंडित केलेले कंस पण एकरूप असतील। म्हणजे AOD हा कोन मेजर ऑफ अँगल AOD आणि एकरूप असेल कशाला? AOD हा कोन एकरूप आहे BOC ला, मेजर ऑफ अँगल BOC। कारण काय? विरुद्ध कोन अपोजिट अँगल असल्यामुळे इक्वल आहेत, त्यामुळे या कोनाने आंतरखंडित केलेला कंस ASD, देअरफॉर मेजर ऑफ कंस ASD एकरूप असेल। मेजर ऑफ कंस, कोणता कंस? आता या कोनाने BOC ने कोणता कंस आंतरखंडित केलेला आहे? BRC, कंस BRC। आणि हे लघु कंस आहेत, बरोबर आहे। कारण अर्धवर्तुळ कंस कोणता होईल? हा पूर्ण इथपर्यंत होईल, त्यापैकी हा मायनस होतोय यासाठी, म्हणजे हा 180 पेक्षा कमी माप आहे, त्यामुळे हा पण लघु कंस आहे आणि हा पण लघु कंस आहे। हा पण लघु कंस आणि हा पण लघु कंस, म्हणजे ही दुसरी जोडी होईल आपली। अशा किती जोड्या मिळतील आपल्याला? एकूण 2 जोड्या मिळतील। या आकृतीमध्ये लघु कंसाच्या 2 एकरूप जोड्या मिळतील। उत्तर आपलं 2 आहे। नेक्स्ट, या दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला लेंथ ऑफ AB काढायची। ABचं डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर त्यासाठी माहिती दिलेली आहे, हे डिस्टन्स 6 सेंटीमीटर दिले आणि हे डिस्टन्स आपल्याला, म्हणजे हे रेडियस आहे, ही वर्तुळाची त्रिज्या आहे, ही 10 सेंटीमीटर दिलेली आपल्याला। तर आता वर्तुळ केंद्रातून या जीवेवर हा लंब टाकलेला आहे। वर्तुळ केंद्रातून जर जीवेवर लंब असेल तर तो ह्या जीवेचे काय करतो? 2 इक्वल भाग तयार करतो, म्हणजे इक्वल पार्ट तयार होतात। हा त्रिकोण OMB, या त्रिकोणामध्ये ही बाजू माहिती आहे आपल्याला, ही बाजू माहिती आहे, तर ही बाजू काढता येईल आपल्याला। काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळे आपण येथे पायथागोरसचा थेरम अप्लाय करणार। पायथागोरसचा थेरम कसा आहे? कर्णचा वर्ग म्हणजे हायपोटेनस कोणता होईल? OB। म्हणजे येथे काय होईल? कर्ण म्हणजे OB स्क्वेअर इक्वल टू काय होईल? ह्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे OM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर, बरोबर आहे। OBची किंमत काय दिली? 10, त्याचाही स्क्वेअर करायचा आहे। OM 6 आहे, 6चा वर्ग करायचा आहे आणि प्लस MB आपल्याला काढायचं आहे। जर आपण MBचं अंतर काढलं तर हे डबल केलं तर ABचं अंतर आपल्याला माहिती होऊन जाईल। आता आपल्याला MB स्क्वेअर पाहिजे, MB स्क्वेअर या साईडला आणले आपण, तर येथे काय होईल पहा, 10चा वर्ग मायनस 6चा वर्ग, बरोबर आहे। म्हणजे 10चा वर्ग 100 आणि 6चा वर्ग 36, 100मधून 36 गेले, 64 राहतील। ही व्हॅल्यू कशाची येईल? MB स्क्वेअरची येईल।
आपल्याला फक्त एम बी पाहिजे म्हणून आपण वर्गमूळ घेऊ दोन्ही साईडचं. मग काय होईल, एम बी स्क्वेअरचं वर्गमूळ एम बी होईल आणि 64चं वर्गमूळ 8 होईल. म्हणजे एम बीचं अंतर किती येईल, 8 सेंटीमीटर. तर हे 8 आलेली आहे, 8. आता ए एम आणि एम बी इक्वल आहेत, त्यामुळे ही पण किती होईल, 8. 8 आणि 8 किती होईल, 16. म्हणजे लेंथ ऑफ ए बी बरोबर काय होईल, लेंथ ऑफ ए एम प्लस लेंथ ऑफ एम बी, दोन्ही पण 8 8 आहेत, म्हणजे किती होईल, 16 सेंटीमीटर. नेक्स्ट, येथे तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला मेजर ऑफ अँगल एस पी क्यू हा अँगल किती आहे हे एवढं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता पहा, पी क्यू ही जीवा आहे, बरोबर आहे. आता पी आणि क्यू हे पहा, असा जर वर्तुळ असेल आणि असा असेल, समजा हा कोन 40चा असेल, तर ह्या कंसाचं माप किती असते, याच्यात डबल असते, 80. समजा हा असा अँगल काढला आपण, हा समजा 80चा अँगल आहे, तर हा कंस किती असेल, याच्यात डबल असेल, 160. म्हणजे ह्या कोनाने आंतरखंडित केलेला कंस किती होईल, 160 होईल. किंवा या 160 अंशाच्या कंसाने आंतरलिखित केलेला कोन त्याचा किती असेल, त्याचा अर्धा असेल, म्हणजे हाफ असेल, म्हणजे 80. याप्रमाणे आता येथे कसं होईल पहा, हा कोन किती आहे, 40 अंश. तर या कोनाने आंतरखंडित केलेला कंस कोणता होईल, हे असं हा कंस होईल पी क्यू, बरोबर आहे. समजा इथे आपण पॉईंट घेऊ, पी एल क्यू हा कंस होईल या कोनाने आंतरखंडित केलेला. मग या कंसाचं माप किती होईल, हा 40 आहे, म्हणजे ह्या कंसाचं माप किती होईल, पूर्ण एवढ्या कंसाचं माप 80 होईल, 80 अंश, बरोबर आहे. पी पासून क्यूपर्यंतचा कंस त्याचं माप होईल 80 अंश. तर आता पहा, मग आता हा 80 अंश कंस आहे पी एल क्यू, तर याने आंतरलिखित केलेला कोन हा पण होतो पहा, बरोबर आहे. हा पण आंतरलिखित केलेला कंस आहे, म्हणजे हा 80 आहे, हा कोन किती येणार आहे, 40 अंशाचा. कारण कंस 80चा आहे, तर त्याने आंतरलिखित केलेला कोन किती येणार आहे, त्याच्या अर्धा, म्हणजे 40 अंशाचा. आता आपल्याला ह्या त्रिकोणाचा विचार करू आपण. त्रिकोण एस पी क्यू या त्रिकोणामध्ये पहा, या त्रिकोणामध्ये हा कोन 40 अंशाचा आहे आणि या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत. म्हणजे या दोन बाजू एकरूप असल्यामुळे हा कोणता त्रिकोण आहे, समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण असेल तर बाजू समोरील कोन एकरूप असतात, म्हणजे या कोनाचं माप आणि या कोनाचं माप एकरूप इक्वल आहे, बरोबर आहे. आता एक कोन आपल्याला या त्रिकोणामध्ये 40 अंशाचा आहे आणि हे दोन कोन एकरूप आहेत, समजा यक्स, तर हा पण किती होईल मग, यक्स, बरोबर आहे. तर आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती असते, 180 अंश. त्याप्रमाणे मग आपल्याला हे काढता येईल, यक्सची किंमत किती येईल काढता येईल, हा कोन 40 अंश प्लस यक्स आणि प्लस यक्स, या तिघांची बेरीज किती येणार आहे, 180 अंश. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. मग आता हे काय होईल पहा, एक्स 2x होतील, हे 180 आणि हे 40 मायनस होतील या साईडला, 2x म्हणजे काय होतील, 180मधून 40 गेले 140 राहतील. देअरफॉर एक्सची किंमत काय येणार आहे, 140 भागिले 2 म्हणजे एक्स 70 अंश येणार आहे, बरोबर आहे. एक्सची किंमत काय येईल, 70 अंश, हा येईल 70चा. त्याप्रमाणे हा पण किती होणार आहे, 70 अंशाचा. म्हणजे मेजर ऑफ अँगल एस पी क्यू किती येणार आहे, 70 अंशाचा. आकृती पाहूनच उत्तर किती येईल हे काढता आलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. स्टेप बाय स्टेप लिहायचं म्हणलं तर खूप वेळ लागेल आणि उत्तर यायला आपल्याला खूप वेळ लागेल. त्यामुळे आकृती पाहून आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत, म्हणजे हा त्रिकोण कोणता होणार आहे, समद्विभुज. एक अँगल माहिती आहे, म्हणजे हे दोन अँगल काढता येतील आपल्याला. असं आपल्याला शॉर्टकटमध्ये रफ करता आलं पाहिजे. याप्रमाणे 70 अंशाचा कोन होईल तो मेजर ऑफ अँगल एस पी क्यू. नेक्स्ट, चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला ए बी हा वर्तुळाचा व्यास दिलेला आहे. ए सीचं डिस्टन्स 12 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि बी सीचं डिस्टन्स 5 सेंटीमीटर दिलेलं आपल्याला. तर ह्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे, म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. समजा ओ बी
म्हणजे ही काय होईल रेडियस होईल. तर वर्तुळाची त्रिज्या किती आहे हे आपल्याला यावरून फाइंड आउट करायचं आहे. तर पहा आता ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे, ही बाजू आपल्याला काढता येईल एवढी बाजू, परंतु येथे आपल्याला 90 अंशाचा कोन असेल तर हा राईट अँगल काटकोन त्रिकोण होईल, परंतु 90 अंशाचा कोन दिलेला नाही, परंतु हा व्यास आहे. हा व्यास असल्यामुळे काय होते पहा, ह्या व्यासाने आंतरलिखित केलेला कोन काय असतो 90 अंशाचा असतो. म्हणजे एक असं आपण वर्तुळ घेतलं, हा व्यास आहे, तर यावरील कोणताही बिंदू घेतला आपण, हे अर्धवर्तुळावरील कोणताही बिंदू घेतला आणि हे व्यासाचे दोन एंड पॉईंट आपण जोडून घेतले, व्यासाचे दोन हे शेवटचे पॉईंट आपण जोडून घेतले, तर इथे काय होतो 90 अंशाचा कोन होतो. कशामुळे, हा 90 अंशाचा कोन आहे, हा 90 अंशाचा कोन आहे, याच्या समोरचा कंस किती येणार आहे 180 अंशाचा, बरोबर आहे 180 अंशाचा. हा कंस अर्धवर्तुळ होईल, अर्धवर्तुळाचं माप किती असते 180 असते. आता ह्या अर्धवर्तुळाने आंतरलिखित केलेला कोन हा आहे, म्हणजे याचं माप किती येईल, याचे अर्ध येईल 90. वर्तुळावरील कोणताही बिंदू जर आपण घेतला, आता हा बिंदू घेतला, तर येथे किती होईल 90 अंशाचा कोन होईल, कारण हा व्यास आहे, ह्या व्यासाने आंतरलिखित केलेले कोन आहे तो. त्याप्रमाणे हा ए बी येथे व्यास आहे, या व्यासाने आंतरलिखित केलेला कोन ACB आहे, हा असेल 90 अंश. तर आता आपला काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, दोन बाजू माहिती आहेत. मग तिसरी बाजू काढता येईल आपल्याला, ABचं डिस्टन्स काढता येईल, ABच्या अर्ध होईल, कारण AB काय आहे व्यास आहे, ABच्या अर्ध डिस्टन्स घेतलं तर रेडियस होईल, मग आपल्याला आरची किंमत काढता येईल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रथम ही बाजू काढावी लागेल, हा कर्ण आहे आपला AB, कारण 90 अंशासमोरची बाजू आहे ती डायमीटर. आता हा त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे, काटकोन त्रिकोण झालेला आहे, यामध्ये कर्णचा वर्ग म्हणजे 90 अंशासमोरील बाजू कोणती आहे AB, म्हणजे ABचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूचा वर्ग म्हणजे ACचा वर्ग आणि प्लस BCचा वर्ग, हा आपला पायथागोरस थेरम आहे. तर AB आपल्याला काढायचे, ACचं डिस्टन्स 12 दिलं आहे, म्हणजे 12चा वर्ग घ्यावा लागेल, आणि BC 5 आहे, म्हणजे 5चा वर्ग, 12चा वर्ग 144 आणि प्लस 5चा वर्ग 25. आता दोघांची बेरीज किती होईल, 5 आणि 4 9, 2 आणि 4 6, 169. म्हणजे AB वर्गाची किंमत आली 169. आपल्याला AB पाहिजे, म्हणून दोन्ही साईडचं जर वर्गमूळ घेतलं, याचं AB होईल आणि याचं काय होईल 13, म्हणजे ABचा अंतर काय येईल 13 येईल. हे डिस्टन्स आपलं 13 सेंटीमीटर होईल. परंतु आपल्याला काय पाहिजे, रेडियस पाहिजे. हा AB काय झालेला आहे, व्यास आलेला आहे, म्हणजे रेडियस किती येईल, ह्या व्यासाची अर्धी होईल, म्हणजे ABचं जे डिस्टन्स आहे त्यापेक्षा हाफ होईल. AB आपली 13 आली, 13/2 म्हणजे काय होईल 6.5 सेंटीमीटर, म्हणजे रेडियस किती येईल आपली 6.5 सेंटीमीटर. नेक्स्ट येथे 5व्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला PR हा व्यास दिलेला आहे, O केंद्र दिलेलं आहे, आणि या कोनाचं माप म्हणजे QPR या कोनाचं माप या कोनापेक्षा डबल दिलेलं आहे, आणि QPR या कोनाचं माप काढायचं आहे. QPRचं माप किती हे काढायचं आपल्याला, या कोनापेक्षा हे डबल आहे. समजा या कोनाचं माप जर आपण x घेतलं तर हे किती येईल, मग 2x येईल, बरोबर आहे. ही माहिती आपल्याला दिलेली आहे, हा x असेल तर हा 2x, म्हणजे यापेक्षा हा डबल आहे. तर आता पहा PR हा व्यास आहे, ह्या व्यासाने आंतरलिखित केलेला हा कोन आहे, म्हणजे हा कोन किती असणार आहे 90 अंशाचा. व्यासाने आंतरलिखित केलेला कोन 90 अंशाचा असतो हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे हा त्रिकोण कोणता होईल, काटकोन त्रिकोण होईल. त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण होईल. आता या त्रिकोणामध्ये एक हा 90 अंशाचा आहे, हा 2x आहे आणि हा x आहे, परंतु त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते 180 अंश. म्हणजे आपण असं लिहू शकतो, या त्रिकोणामध्ये तिन्ही कोन कोणते होतील, मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q प्लस मेजर ऑफ अँगल R इक्वल टू 180, बरोबर आहे. Pचं माप किती 2x, Qचं माप 90 आणि Rचं माप x.
180. 2x आणि x म्हणजे 3x होतील. 3x इक्वल टू हे 180मधून 90 जातील तर काय होईल ते 90च उरतील. त्यावरून एक्सची व्हॅल्यू काय येईल, 90ला 3ने भागितलं आपण 30 येईल. एक्सची किंमत किती येणार आहे 30 अंश एक्सची येईल. म्हणजे हा कोण किती असेल 30 अंशाचा असेल. तर हा किती आहे 2x म्हणजे 30च्या डबल म्हणजे हा किती येईल 60 अंश. बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, मेजर ऑफ अँगल QPR किती आलेलं मेजरमेंट 60 डिग्री 60 अंश माप आलेलं आहे. नेक्स्ट मित्रांनो, येथे आपल्याला O केंद्र असलेलं एक वर्तुळ दिलेलं आहे आणि या तिन्ही पण बाजू एकरूप दिलेल्या आहेत. म्हणजे हा त्रिकोण कोणता होणार आहे, ही साईड आणि ही साईड एकरूप दिलेली आहे आपल्याला. हे तिन्ही रेषाखंड एकरूप दिलेले आहेत. म्हणजे हा त्रिकोण जर आपण ABC घेतला तर ABCमध्ये या तिन्ही बाजू एकरूप आहेत. म्हणजे हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणामध्ये 3 बाजू एकरूप असतील तर 3 कोण पण एकरूप असतात. 3 कोण एकरूप असेल तर म्हणजे प्रत्येक कोण किती येणार आहे 60 अंशाचा. हा कोण 60, हा पण 60चा होईल आणि हा पण 60चा होईल, कारण तो आपला समभुज त्रिकोण आहे. 3 बाजू एकरूप असल्यामुळे तिन्ही कोण पण एकरूप आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे विचारलेले मेजर ऑफ अँगल BOC या कोणाचं माप किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. BOC या कोणाचं माप. आता पहा, हा कोण 60 अंशाचा आहे म्हणजे या कोणाने आंतरखंडित केलेला कंस कोणता होईल पहा, एवढा कंस होईल. बरोबर आहे. BC हा कंस होईल. सपोज येथे N BNC हा कंस होईल. म्हणजे अँगल BACने आंतरखंडित केलेला कंस कोणता होईल, हा कंस होईल. या कंसाचं माप किती येणार आहे, अँगल 60चा आहे म्हणजे कंस किती असेल त्याच्या डबल असेल 120 अंशाचा. हा कंस किती येईल 120 अंशाचा. परंतु आता BOC हा केंद्रीय कोन आहे. बरोबर आहे. BOC हा केंद्रीय कोन आहे. मग केंद्रीय कोनाचे माप किती असते, त्याने आंतरखंडित केलेल्या कंसा एवढे असते. या कोणाचं माप किती येणार आहे 120, कारण त्याने आंतरखंडित केलेला कंस किती 120 अंशाचा. फक्त केंद्रीय कोनाचं माप सारखं असते, बाकीचे आंतरलिखित केलेले कोन त्याच्या हाफ असतात. म्हणजे हा 120 अंशाचा येईल. नेक्स्ट 7व्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला मेजर ऑफ अँगल BCD या कोणाचं माप काढायचं आहे. येथे चौकोन तयार झालेलं पाय, कारण A, B, C आणि D हे चारही बिंदू वर्तुळावर आहेत. चारही बिंदू वर्तुळावर असल्यामुळे हा चक्रीय चौकोन झालेला आहे. ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. आणि चक्रीय चौकोनाचा एक गुणधर्म असा आहे, समोरासमोरील कोन पूरक असतात. म्हणजे या कोणासमोरील जो कोन असेल तो त्याचा पूरक कोन असेल. म्हणजे दोन कोनाची बेरीज 180 असेल. म्हणजे हा कोन आणि हा कोन पूरक कोन असेल. आपल्याला काय करायचं आहे, मेजर ऑफ अँगल BCD हाच कोन काढायचा आपल्याला. BCD या कोणाचं माप किती आहे 35 अंश प्लस हा कोन मेजर ऑफ अँगल BCD दोन्ही कोनांची मापाची बेरीज किती असेल 180 अंश. कारण ते ABCD हा चक्रीय चौकोन असल्यामुळे Aचं मेजरमेंट आणि Cचं मेजरमेंट ह्या दोन मेजरमेंटचे ॲडिशन किती असते 180 अंश. कारण ते सम्मुख कोन हे पूरक कोन असतात चक्रीय चौकोनामध्ये. तर आता आपल्याला BCD काढायचं आहे. मग मेजर ऑफ अँगल BCD इक्वल टू काय होईल, 180मधून हे 35 मायनस होतील. 180मधून 35 गेले तर 145 अंश. म्हणजे हा कोन किती येईल 145 अंश. दोघांची बेरीज किती येईल 180. नेक्स्ट मित्रांनो 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृती दिलेली नाही आहे. काय दिलेलं आहे, O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर आहे. म्हणजे O केंद्र आहे, एक वर्तुळ काढलेलं आहे आपण. ही त्रिज्या किती दिली आपल्याला, ही त्रिज्या काढू शकतो आपण. ही त्रिज्या दिलेली आहे 13 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळातील एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर आहे. ही जीवा वर्तुळ केंद्रापासून किती दूर आहे 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर दूर आहे. म्हणजे समजा हे OM घेऊ आपण, AB घेऊ. OMचं डिस्टन्स 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर त्या जीवेची लांबी किती, म्हणजे येथे आपल्याला काय काढायचं आहे ABचं अंतर काढायचं आहे. ही AB जीवा किती लांबीची आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब आहे हा, तो लंब काय करतो, या
जीवेचे 2 इक्वल भाग तयार करतो. आता आपल्याला एवढं डिस्टन्स काढता येईल पहा, कारण येथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणजे ही बाजू काढता येईल आपल्याला. कर्ण कोणता येथे काटकोनासमोरची बाजू कोणती आहे? OB. म्हणजे OBचा वर्ग बरोबर राहिलेल्या 2 बाजू OM². पायथागोरसचं सूत्र वापरतोय आपण. आणि MBचा वर्ग. OB². OB 13 आहे म्हणजे 13चा वर्ग घ्यावा लागेल. OM 5 आहे त्याचा वर्ग घ्यायचा आहे. आणि प्लस MB आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे MB². आता 13चा वर्ग 169, 5चा वर्ग 25 प्लस MBचा वर्ग बरोबर आहे. आता MBचा वर्ग म्हणजे काय होईल? MBचा वर्ग बरोबर 169 मधून 25 मायनस होतील. 169 मधून 25 मायनस होतील. मायनस 25 म्हणजे MBचा वर्ग याची व्हॅल्यू काय येणार आहे? 144. आपल्याला काय पाहिजे? MB पाहिजे. मग वर्गमूळ घ्यावं लागेल. 144चं वर्गमूळ 12 आहे. MBची किंमत काय आली? 12 सेंटीमीटर आलेली. आपल्याला काय काढायचं आहे? ही जीवा काढायची आहे. AB म्हणजे ABचा डिस्टन्स किती आहे? AB इक्वल टू AM प्लस MB. AM आणि MB इक्वल आहेत म्हणजे 12 प्लस 12 किती येईल? 24 सेंटीमीटर. नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला आकृतीमध्ये O केंद्र दिलेलं आहे. हे डिस्टन्स दिलेलं आहे ONचं 6 सेंटीमीटर. म्हणजे या जीवेची लांबी वर्तुळ केंद्रापासून किती आहे? 6 सेंटीमीटर. आणि हे डिस्टन्स दिलेले आहे 16 सेंटीमीटर. या जीवेची लांबी दिली LM. या जीवेची लांबी 16 सेंटीमीटर दिली. हा येथे परपेंडिक्युलर आहे जीवेवर, त्यामुळे हे डिस्टन्स किती येणार आहे? 8. LN हे 8 येईल आणि NM हे पण किती येणार आहे? 8. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? सर्वात मोठी जीवा कोणती? वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा हा वर्तुळाचा व्यास असतो. सर्वात मोठी जीवा जर हे वर्तुळ घेतलं आपण, ही जीवा लहान आहे. सगळ्यात मोठी जीवा कोणती होईल? वर्तुळाचा व्यास होणार आहे. ही जीवा काढली आपण, लहानच आहे यापेक्षा. म्हणजे सगळ्यात मोठी जीवा काय असणार आहे? व्यास असणार आहे. तो व्यास काढण्यासाठी आपल्याला प्रथम त्रिज्या काढावी लागेल. ही त्रिज्या किती येते आपल्याला काढता येईल. ही बाजू माहिती आहे, ही पण बाजू माहिती आहे. आता मग ही बाजू काढता येईल पायथागोरस सूत्र वापरून. म्हणजे OMचा वर्ग बरोबर ONचा वर्ग प्लस NMचा वर्ग. हे सूत्र वापरलं आपण तर आपल्याला काढता येईल. काय होईल? 6चा वर्ग प्लस 8चा वर्ग. 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. दोघांची बेरीज 100. म्हणजे OM काय येईल? OM 10 येईल. OM वर्ग किती आलं आहे? 100. म्हणून OMची डिस्टन्स काय येईल? 10 सेंटीमीटर. OM म्हणजे त्रिज्या किती येईल आपली? 10 सेंटीमीटर. आपल्याला सगळ्यात मोठी जीवा पाहिजे. म्हणजे त्रिज्या 10 सेंटीमीटर असेल तर व्यास किती असणार आहे? 20 सेंटीमीटर. त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास, म्हणून व्यास किती येणार आहे? सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, आणि तो किती येणार आहे? त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे 2 गुणिले 10 म्हणजे 20 सेंटीमीटर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.